बघा, एका अपूर्णांकाचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे सर. एका अपूर्णांकाचा छेद हा त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. जर अपूर्णांकाच्या अंशामध्ये 9 मिळवले व छेदामधून 2 वजा केले तर त्याची किंमत 5/2 अशी होते. तर तो अपूर्णांक कोणता, असा प्रश्न विचारला. एका अपूर्णांकाचा अंश उदाहरणार्थ x आहे. गणित काय म्हणते लक्ष द्या. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा. आता अंश जर x तर छेद 5 ने मोठा, याचा अर्थ x अधिक 5 ही छेदाची समीकरण स्वरूप मांडणी. हा लेकरांनो झाला मूळ अपूर्णांक. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा. अंश x छेद x अधिक 5. आता गणित काय म्हणते लक्ष द्या. गणित काय म्हणते लक्ष द्या. गणित म्हणते की जर अपूर्णांकाच्या अंशामध्ये 9 मिळवले, अंश x आहे त्यामध्ये 9 मिळवले 9 आणि छेदामधून 2 वजा केले. छेद आहे x अधिक 5, याच्यातून 2 वजा करायचे. लक्ष द्या, असं केल्यानं काय होते, त्याची किंमत 5/2 अशी होते. त्याची जी किंमत आहे ती 5/2 अशी होते. आता परत एकदा याची मांडणी करतो. x अधिक 9 आणि अधिक 5 वजा 2 म्हणजे काय, तर x अधिक 3. इथं तुम्हाला डायरेक्ट आम्हाला 2 वजा करता आले असते. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. असं केल्यानं होते काय, तर तो अपूर्णांक 5/2 अशा समीकरणात परावर्तित होतो. करायचं काय सर, त्रैराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार 2चा या पदासोबत 5चा या पदासोबत म्हणजे 2 कंसामध्ये x अधिक 9 बराबर चिन्ह 5 कंसामध्ये x अधिक 3. 2 गुणिला x 2x अधिक 2 गुणिला 9 18. 5 गुणिला x 5x अधिक 5 3 15. आता लेकरांनो या 18 कडे येताना 15 वजा स्वरूपात, 5x कडे जाताना 2x वजा स्वरूपात, ही वजाबाकी 3 तर ही वजाबाकी काय 3x. आता 3 कडे येताना 3 भागीला समोर एकटा x, हा भाग गेला 1 न. लक्ष द्या, हा भाग जातो 1 न सर, म्हणजे या x ची किंमत 1 मिळाली. प्रश्न विचारला तर तो अपूर्णांक कोणता, तो म्हणजे हा मूळ अपूर्णांक. तो आहे x अधिक x छेदस्थानी x अधिक 5. हा तो मूळ अपूर्णांक आहे. या अपूर्णांकामध्ये मिळाल्या x ची किंमत, जसं की 1 छेदस्थानी 1 अधिक 5 म्हणजे 1 छेदस्थानी 6, हे त्या अपूर्णांकाचं मूळ स्वरूप, अर्थात प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके ओके. अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.